सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, कोणते फळ सर्वात लवकर खराब होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केळी, ऑप्शन बी द्राक्षे, ऑप्शन सी आंबा, ऑप्शन डी पेरू। याचं उत्तर पेरू फळ सर्वात लवकर खराब होते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 2 आहे, कोणत्या झाडाला लाकूड नसते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए आंब्याचे, ऑप्शन बी द्राक्षाचे, ऑप्शन सी केळीचे, ऑप्शन डी चिंचेचे। तर याचं उत्तर आहे केळी झाडाला लाकूड नसते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, भारतातील कोणत्या राज्यात आधार कार्ड बनत नाही? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी काश्मीर, ऑप्शन सी पंजाब, ऑप्शन डी दिल्ली। तर याचं उत्तर काश्मीर राज्यात आधार कार्ड बनत नाही। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, कोणत्या ऋतूत इंद्रधनुष्य दिसतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पावसाळा, ऑप्शन बी हिवाळा, ऑप्शन सी उन्हाळा, ऑप्शन डी कधीच नाही। याचं उत्तर पावसाळ्यात इंद्रधनुष्य दिसतो। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 5 आहे, कोणता प्राणी उलटे चालू शकत नाही? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उंदीर, ऑप्शन बी माकड, ऑप्शन सी हिरण, ऑप्शन डी कांगारू। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर कांगारू प्राणी उलटे चालू शकत नाहीत। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। तर क्वेश्चन 6 आहे, कोणत्या देशात मांजर मारल्यास मृत्यूदंड दिला जातो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी नेपाळ, ऑप्शन सी इजिप्त, ऑप्शन डी जपान। याचं उत्तर आहे इजिप्त देशात मांजर मारल्यास मृत्यूदंड दिला जातो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, कोणत्या प्राण्याची मान सर्वात लांब असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उंट, ऑप्शन बी जिराफ, ऑप्शन सी हिरण, ऑप्शन डी अस्वल। याचं उत्तर आहे जिराफ प्राण्याची मान सर्वात लांब असते। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, कोणता प्राणी माणसासारखे रडतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मांजर, ऑप्शन बी अस्वल, ऑप्शन सी कुत्रा, ऑप्शन डी चिंपांजी। याचं उत्तर अस्वल प्राणी माणसासारखा रडतो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 9 आहे, गरबा हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध लोकनृत्य आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी पंजाब, ऑप्शन सी राजस्थान, ऑप्शन डी मध्य प्रदेश। याचं उत्तर गरबा हा गुजरात राज्याचा प्रसिद्ध लोकनृत्य आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 10 आहे, गरिबाचे बदाम म्हणून कोणते अन्न ओळखले जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए बटाटा, ऑप्शन बी तूर, ऑप्शन सी केळं, ऑप्शन डी शेंगदाणे। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर गरिबाचे बदाम म्हणून शेंगदाण्याला ओळखले जाते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 11 आहे, कोणत्या प्राण्याचे दूध गुलाबी रंगाचे असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए घोडा, ऑप्शन बी शेळी, ऑप्शन सी हिप्पो, ऑप्शन डी हत्ती। ह्याचं उत्तर हिप्पो प्राण्याचे दूध गुलाबी रंगाचे असते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे, ढाल तलाव कोणत्या राज्यात आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सिक्कीम, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी मणिपूर, ऑप्शन डी जम्मू आणि काश्मीर। ह्याचं उत्तर ढाल तलाव जम्मू आणि काश्मीर राज्यात आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 13 आहे, कोणता रंग शांतीचे प्रतीक मानला जातो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हिरवा, ऑप्शन बी निळा, ऑप्शन सी पांढरा, ऑप्शन डी लाल।
ह्याचं उत्तर आहे पांढरा रंग शांतीचे प्रतीक मानला जातो. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 14 आहे. शिळा भात खाल्ल्याने कोणता रोग बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कॅन्सर, ऑप्शन बी डायबिटीज, ऑप्शन सी बुद्धकोष्ठिता, ऑप्शन डी मूळव्याध. ह्याचं उत्तर शिळा भात खाल्ल्याने बुद्धकोष्ठिता रोग बरा होतो. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 15 आहे. मोराचे सरासरी आयुष्य किती असते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 5 वर्ष, ऑप्शन बी 10 वर्ष, ऑप्शन सी 18 वर्ष, ऑप्शन डी 20 वर्ष. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर याचं उत्तर आहे मोराचे सरासरी आयुष्य 20 वर्षांचे असते. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 16 आहे. भारतातील सर्वात मोठे गहू उत्पादक राज्य कोणते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए पंजाब, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी हरियाणा, ऑप्शन डी राजस्थान. ह्याचं उत्तर आहे भारतातील सर्वात मोठे गहू उत्पादक राज्य उत्तर प्रदेश आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 17 आहे. सर्वात चमकदार ग्रह कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए शुक्र, ऑप्शन बी बुध, ऑप्शन सी शनी, ऑप्शन डी गुरु. तर याचं उत्तर सर्वात चमकदार ग्रह शुक्र आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 18 आहे. गोड बोलणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए फसवणे, ऑप्शन बी प्रेमाने बोलणे, ऑप्शन सी खोटे बोलणे, ऑप्शन डी ओरडणे. तर याचं उत्तर आहे गोड बोलणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे प्रेमाने बोलणे. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 19 आहे. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी पुणे जिल्ह्यात कोणत्या गावात आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए रायगड, ऑप्शन बी तुळापूर, ऑप्शन सी सातारा, ऑप्शन डी पन्हाळा. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. ह्याचं उत्तर आहे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी पुणे जिल्ह्यातील तुळापूर गावात आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन जो की 20वा जो की लास्ट क्वेश्चन आहे तो आहे जंगलाचा राजा कोणत्या प्राणी आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए वाघ, ऑप्शन बी चित्ता, ऑप्शन सी सिंह, ऑप्शन डी हत्ती. जर तुम्हाला याचं उत्तर माहीत असेल तर कमेंट्समध्ये लिहा. आणि अशाच प्रकारचे मनोरंजक प्रश्नांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.